नमस्कार, माधुरी विथ रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण अत्यंत पौष्टिक आणि चवदार असा गुळाचा शिरा बनवणार आहे. त्यासाठी मी इथे 1 कप बारीक रवा घेतलेला आहे, 1 कप किसून घेतलेला गूळ घेतलेला आहे, अर्धा कप तूप घेतलेलं आहे, काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत. तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता. एका पातेलीत आपण 2.5 कप एवढं पाणी गरम करायला ठेवणार आहे. पाणी गरम झाल्यानंतर गूळ त्यात टाकून देणार आहे. गूळ फक्त विरघळून घ्यायचा आहे, आपल्याला पाक बनवायचा नाही आहे. नंतर इकडे आपण कढई ठेवलेली होती. कढई तापल्यानंतर तूप टाकून घ्यायचं. तूप अगदी कडकडीत गरम झाल्यानंतर ड्रायफ्रूट्स हे आपण लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स तळून झाल्यानंतर त्याच तुपात आपण रवा टाकणार आहे. रवा अगदी लालसर होईपर्यंत आणि खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा व्यवस्थित भाजल्या गेल्यानंतर इकडे आपण गरम करून ठेवलेलं गुळाचं पाणी त्यात गाळून टाकायचं आहे. गुळाचं पाणी टाकल्यानंतर अगदी पातळसर हे मिश्रण होतं. त्यानंतर आपण 1 मिनिटभर परत झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे. नंतर ड्रायफ्रूट्स टाकायचे, वेलची पावडर, जायफळ किसून टाकायचं आहे. तयार आहे आपला गुळाचा शिरा. इतका खमंग आणि इतका टेस्टी झालेला आहे. तुम्ही नक्की हा शिरा ट्राय करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीत.